कांदळवन आहे म्हणून आपल्याला पक्षी बघायला मिळाले. कांदळवन आहे म्हणून हवा शुद्ध आहे. कांदळवन आहे म्हणून येणाऱ्या सुनामीपासून आपल्या गावाचं संरक्षण होतंय. कांदळवन आहे म्हणून पाणी क्लिअर आहे. कांदळवन आहे म्हणून आपली उपजीविका होते, मासेमारी होते ना आपल्याकडे. म्हणजे किती कारण आहेत. तोटा तर काहीच नाहीये, सगळे फायदेच फायदे. साईड देतोय तो आपल्याला. म्हणजे जेव्हा अमावस्या पौर्णिमेची मोठी भरती आपण म्हणतो ना, उधाणाची मोठी भरती, ती ही जिथपर्यंत मुळं दिसतात ना तिथपर्यंत हे भरतीचं पाणी भरलं जातं. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज चाललो आहे कांदळवन सफारी करायला. गावातच असल्यामुळे जास्त लांब नाही. आता बंदरावर चाललो. तिकडनं मग बोट वगैरे रेडी आहे. ज्या अरेंज करतात, जे माहिती देतात ते तिकडे पोचलेत. 5:30चा स्लॉट आहे, म्हणजे स्लॉट भेटत नव्हता तर आम्हाला ॲडजस्ट केलं जरा. तर आम्ही चाललो आहे तिकडे. राखी बघा येतो बहिणी परत सांगा, ऐकला नाही. हे जे पांढरे दिसत आहेत ना, हा. हे सगळे इग्रेट आहे. हा आणि हा जो दिसतोय ना समोरच, तो हा. ग्रे हेरॉन आहे, राखी बगळा म्हणतात त्याला. तो आपल्याकडच्या वेटलँड वरचा सगळ्यात मोठा पक्षी. दिसला तुला? हे घे. इथून बघ, इथून बघ. हे घे. समोर बघ, समोर ते बघ. अरे तो कावळे नाही, हे बघ, हे झाडावर ते बघ, झाडावर बघ, झाडावर बघ. झाडावर दिसलं? इकडे मम्माकडे तिथं बघ, जा मम्माकडे जा. जा जा. दे. भारी आहे ते. हा गावाला भारी आहे ना, तोच आहे ना कोणतरी. हो, उडाला उडाला उडाला. हा काळा ग्रे काळा कलरचा काळा आहे ना, हा ग्रे कलरचा आहे ना, तो वेस्ट इंडिज इग्रेट आहे. तो बघ ना, त्याच्या मागे मागे. आहे. नाही, त्याच्या मागे हा, ग्रे मागे. कलर आहे बघा, डार्क ग्रे कलर. मोठा बघा आहे सगळ्यात हा. कुठे तिथे होता ना काही? नाही, तो बसलाच आहे तिथे. आता दिसते. माझ्याकडेच बघते. दिसलं तुम्हाला? इथून दिसलं आहे मी. ती पूर्ण ओपन नका करू ना, जरा मध्ये बेंड करा, म्हणजे कसे दोन आयब्रो मध्ये राहिले ना का ती व्यवस्थित सगळं एका सर्कल मध्ये दिसतं ते. हा बघा ग्रे हेरॉन इथे बसलाय उडून बघांचा. कुठे गेली? अच्छा. देईला दे. सेट केलेला का? हवा 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 हा खतरनाक आहे. मी श्रुती तोडणकर, मी काळिंजे गावची रहिवासी असून मी गृहिणी देखील आहे. तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता हा जो आपला प्रकल्प आहे, आपला प्रकल्प महाराष्ट्र शासन वन विभागाअंतर्गत म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजना असा हा आपला प्रकल्प आहे.
तर आता आपण सध्या कोकण अर्थात कोकण किनारपट्टीवर वसलेलं छोटंसं आणि निसर्ग सौंदर्य लाभलेलं काळिंजे गावच्या खाडीजवळ आहोत. आता आपण जर बघितलं तर ही खाडी आणि हे कांदळवन मिळून पूर्ण 190 हेक्टरचा हा पूर्ण एरिया आहे. आणि त्याच्यामध्ये ती जी तुम्हाला झाडं दिसतात नारळाची, ते 30 एकरचं खाजगी बेट आहे. त्याच्यामध्ये अर्थातच तुम्हाला माहिती आहे सगळी नारळ, आंबा, काजू, फणस, चिकू, सुपारी अशी विविध प्रकारची झाडं त्या बेटावरती आपल्याला बघायला भेटतात. पण आपल्या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य, तुम्हाला माहिती आहे काय आपल्या गावाचं वेगळं वैशिष्ट्य? नाही. आपल्या गावाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते जे बेट आहे, 30 एकरचं बेट आहे, ते बेट पूर्ण चारही बाजूने खारं पाणी आहे त्या बेटाच्या, म्हणजे मधोमध आहे खाऱ्या पाण्याच्या, तरी पण 11 गोड्या पाण्याच्या विहिरी त्या बेटावरती आहेत. पूर्वी लोक तिथे राहायचे, शेती वगैरे करायचे, 2 जुनी घरं देखील त्या बेटावरती आहेत. पण आता काही कोणी राहत नाही, शेती वगैरे काही कोणी करत नाही. ही झाली आपल्या गावाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती. आता तुम्ही जे जाणून घेण्यासाठी आलेला आहात ते जाणून घेऊया आपण. तुम्ही सगळेजण जाणून घेण्यासाठी आलेला आहात मँग्रोव्ह. तुम्हाला सगळ्यांना मँग्रोव्ह माहितीये. कांदळवन कोणाला माहितीये? मँग्रोव्हला मराठीमध्ये आपण कांदळवन, शिवाय आपण त्यांना खारफुटी पण म्हणतो. आता खारफुटी म्हटलं तर खारफुटीची डेफिनेशन काय आहे? जर जी खाऱ्या पाण्यामध्ये रुजते, जगते, वाढते तिला आपण खारफुटी म्हणतो. म्हणजे ही जी सगळी चारही बाजूनी, दोन्ही बाजूनी जी झाडं दिसत आहेत ही सगळी खारफुटीची झाडं आहेत, म्हणजेच मँग्रोव्ह आहेत. ठीक आहे. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रीन पिजन, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी येल्लो फुटेड ग्रीन पिजन, हरियाल म्हणतात त्याला. तुम्हाला दिसला नाही, तो पटकन गेला उडून. आहे नाही, गेला गेला. ठीक आहे. तर आता आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 18 व्हरायटीच्या स्पीशीज आहेत मँग्रोव्हच्या. त्यातल्या 13 प्रकारच्या स्पीशीज आपल्या काळिंजे गावामध्ये आहेत. त्यातली पहिली आपण ही समोरचीच बघतोय बघा, जिची पानं जरा कमी आहेत, तिला सोनेरेशिया अपेटाला म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला सोनचिपी म्हणतो. सोनचिपी म्हणतो. तर आता सोनचिपी का म्हणतो तर ती साधारण पिवळ्या रंगाची दिसते बघा आपल्याला, आणि शिवाय त्याची जी फुलं असतात ना, ती फुलं ही बघा ही अशी असतात, पांढऱ्या रंगाची छोटीशी फुलं असतात आणि ही त्याची फळं आहेत. फळं दिसतील आता आपल्याला, एकदम छोटीशी बोरीसारखी फळं असतात अशी. हे त्याचं फुल आहे. ठीक आहे. ही एक झाली. आता दुसरी आपण बघतोय, ही समोरची छोट्या पानांची बघा दिसते आपल्याला, कडीपत्ता, कडुलिंबासारखी पानं दिसतात आपल्याला. तिला एविशनिया मरिना म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला तिवर म्हणतो. आता ह्या झाडाची जी फुलं असतात ती फुलं पिवळ्या रंगाची छोटीशी फुलं असतात. साधारण बघा आपल्याला दिसत आहेत छोटीशी फुलं. हा, हे झाड बघा पूर्ण भरलेलं आहे पिवळ्या रंगाने. छोटीशी आपली नाकातली चमकी असते ना, त्या टाईप मध्ये त्याचं फुल असतं. आणि शिवाय त्याचं जे फळ असतं ना, ते फळ आंब्याची सुरुवातीची कैरी असते ना, त्याप्रमाणे एकदम छोटंसं फळ असतं त्याचं. आता त्याच्याच बाजूला ही एक आपल्याला दिसते गोलाकार अंडाकृती पानं दिसत आहेत, तिला एविशनिया ऑफिसिनालिस म्हणतात. एकाच झाडातल्या 2 प्रकारच्या स्पीशीज, एविशनिया मरिना तिवर, एविशनिया ऑफिसिनालिस भारतीय तिवर. ठीक आहे. आता ह्या झाडाचा उपयोग खूप छान होतो. एविशनिया मरिना तिवर ह्या झाडाचा उपयोग, आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पूर्वी लोक बेटावरती शेती करायचे आणि जेव्हा संध्याकाळी रिटर्न घरी यायचे ना, त्या ह्या पानांचा ओझा बांधून घरी घेऊन यायचे. मग ते कशासाठी घेऊन यायचे की ज्यांच्याकडे कोणाकडे गाई म्हशी दूध देणाऱ्या असतील त्यांना हा पाला खाऊ घालायचे. त्याने काय व्हायचं, त्याने काय व्हायचं, जिथे 1 लिटर गाई म्हैस देणारी दूध असेल ना, तिथे 1.5-2 लिटर एकदम सहज दूध द्यायची. इतकं पौष्टिकता ह्या पाल्यामध्ये आहे. पण आता आपण ह्यांना तोडून मोडून देत नाही, कारण की आपल्या महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प काय, ह्यांना कन्झर्व करायचंय, प्रोटेक्ट करायचंय, म्हणून आपण ह्यांना तोडून मोडून देत नाही. आता आपण 3 प्रकारच्या बघितल्या, सोनेरेशिया अपेटाला, एविशनिया मरिना आणि एविशनिया ऑफिसिनालिस. आता आपण ही चौथी समोरची बघतोय, तिला सोनेरेशिया अल्बा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला पांढरी चिपी म्हणतो. पांढरी चिपी का म्हणतात तर तिचं फूल बघा हे असं पांढरं असतं. जामची फुलं असतात ना, पांढऱ्या जामची, त्या प्रकारची असतात. आता फुलांचा सीझन होऊन गेलाय, पण हे तुम्हाला बघा दिसतात, फळं दिसतात पूर्ण चांदणीच्या आकारामध्ये, जणू जसा पेढा कसा ठेवलेला आहे त्या प्रकारचं फळ दिसते. कळी दिसते बघा अर्धी उमळलेली, उद्याचं फुल आहे ते. इथे बघा पांढरं दिसतंय, हा उद्याचं फुल आहे ते. ठीक आहे. हे फळ पूर्णपणे तयार झालं ना तर त्याला सफरचंदासारखा सुगंध येतो, म्हणून त्याला मँग्रो ऍपल म्हणतात ह्या फळाला. हे फळ आपण खाऊ शकतो. ह्या फळाचं आपण लोणचं देखील करतो. हा,
ह्या झाडाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष म्हणजे स्टेट मँग्रोव्ह ट्री म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. मगाशी आपला महाराष्ट्र पक्षी गेला हरियाल, तसं आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याचं कांदळवनातलं हे झाड आहे सोनेरी शालबा. शिवाय आपलं महाराष्ट्र राज्याचं फूल पण आहे, फूल म्हणतात त्याला, ताम्हण. ठीक आहे. आता आपण ह्या ज्या 4 प्रकारच्या ज्या स्पीशीज बघितल्या, सोनेरेशिया अल्बा पांढरी चिपी, सोनेरेशिया अपेटाला सोन चिपी, ॲव्हिसिनिया मरिना तिवर आणि ॲव्हिसिनिया ऑफिसिनालिस भारतीय तिवर, ह्या ज्या 4 प्रकारच्या ज्या स्पीशीज आहेत त्यांची मुळं ही अशी जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली असतात. आपण बघितलीच असते बरोबर. मग ही जमिनीच्या विरुद्ध दिशेने का वाढलेली असतात? आपण नॉर्मली झाडं बघतो, त्या झाडांची मुळं कशी खाली खोलवर जमिनीमध्ये पसरलेली असतात. ह्या झाडांची मुळं, प्रत्येक मँग्रोव्हच्या झाडाची मुळं ही जमिनीच्या विरुद्ध दिशेनेच आपल्याला वाढलेली दिसतात. आणि शिवाय ह्या मुळांचं काम काय असतं? जेवढी जमिनीच्या वरती दिसतील तेवढीच ती जमिनीच्या आतमध्ये एकमेकांत गुंतलेली असतात जाळीसारखी. मग ह्या मुळांचं काम असतं पाणी फिल्टर करण्याचं, ॲक्वागार्ड आणि ॲरो सारखं. आपण कसं ॲक्वागार्ड आणि ॲरो पाणी फिल्टर करून पितो. लिटिल कॉर्मरंट, पान कावळा, आता तो त्याची पंख सुकवतोय. मगाशी तो पाण्यात बुडून गेलेला बघितलात आपण बरोबर. त्याला बदकाच्या पायाला कसे पडदे असतात तसं त्याच्या पण पायाला पडदे असतात. मग आता तो त्याचे पंख का सुकवतोय? तो त्याचे पंख सुकवल्याशिवाय दुसरी उडान तो घेऊच शकणार नाही. मग तो का सुकवतोय हो पंख त्याची? बघा हलवतोय, सुकवतोय. आता ऊन कमी झालंय, नाही तर ऊन असतं तर एवढं तो हलवलं नसतं सावकाश. तर काय असतं माहितीये, इतर पक्ष्यांच्या ज्या पंखांमध्ये ना तेल ग्रंथी हा प्रकार असतो, जेणेकरून ते पाण्यामध्ये बघा बुडले की ते पहिले अंग झटकतात आपलं, त्यांच्या अंगावरचं सगळं, पिसांवरचं सगळं पाणी निघून जातं. पण ह्याच्या पंखामध्ये तेल ग्रंथी हा प्रकार नसतो, त्याच्यामुळे ते त्याचे पंख हे चिपकून राहतात. म्हणून तो त्याची पंख आधी सुकवतो आणि मग दुसरी उडान तो घेतो. आता आपण बघत होतात ही मुळं पाणी फिल्टर करण्याचं काम करत असतात. म्हणजे काय, शोषून घेताना ही मुळं हे खारच पाणी शोषून घेतात, मुळांद्वारे पाणी फिल्टर करतात आणि मग गोडं पाणी वरती झाडांना ट्रान्सफर करत असतात. म्हणजे काय, खाऱ्या पाण्यात राहूनही गोड्या पाण्यावर जगणाऱ्या ह्या सगळ्या वनस्पती आपल्याला दिसतात. म्हणजे प्रत्येक झाडाला हे गोडच पाणी आवश्यक असतं. ठीक आहे. आता आपण ह्या 4 प्रकारच्या स्पीशीज बघितल्या. आता आपण पुढची बघतोय. पुढे घेताय. ब्रुगेराकडेच घ्या म्हणजे कसं एकमार्गी होऊन जाईल. ब्रुगेराकडेच घ्या म्हणजे एकमार्गी होऊन जाईल आणि मग पुढे घ्या. आता असा निसर्ग आपण आला होता इथपर्यंत कधी? आपल्या गावात राहून आपण इथपर्यंत आलं नव्हतं. पण जोपर्यंत भरती आहे तोपर्यंतच इथे एंट्री आहे. एकदा का लो टाईड झाली का मग इथे येणं अशक्य आहे, कारण की इथे पाणी काहीच राहत नाही, सगळं पाणी निघून जातं. ठीक आहे. आता आपण बघा ही समोरची स्पीशीज बघतोय, हिला ब्रुगेरा जिम्नोरायझा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला मोठा झुंबर म्हणतो. मोठा झुंबर का म्हणतात तर हिचं फूल बघा, आपल्या शोचं झुंबर कसं असतं, हे शोचं झुंबर कसं असतं आपल्या, त्या प्रकारे ह्याचं फूल दिसतंय मागे. एक लक्षात घ्या, ह्यांचे जे बॉटनिकल नेम असतात ना ते बरेच मोठे मोठे असतात, पण त्यांची जी मराठी नावं असतात ना ती मराठी नावं झाडांच्या पानावरून, फुलावरून किंवा फळावरून दिली गेलेली असतात. मग आता ह्याला मोठा झुंबर का म्हणतात तर त्याचं फूल बघितलं तर आपलं शोचं झुंबर कसं असतं त्या टाईप मध्ये ह्याचं फूल असतं, म्हणून त्याला मोठा झुंबर म्हणतात. ह्यातलीच दुसरी स्पीशीज आहे, हिला ब्रुगेरा सिलेंड्रिका म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये आपण तिला छोटा झुंबर म्हणतो. छोटा झुंबर का म्हणतात तर तिचं फूल हे एकदम छोटस असतं, शिवाय प्रोपॅगुल पण एकदम छोटीशी असते. आता दिसताना शेंग दिसते ना ही, आता आपण शेंग म्हटलं की कसं त्याच्यामध्ये बी येते, चवळीची, गवारची, शेवग्याची शेंग बरोबर. तर ह्याच्यामध्ये बी नसून हे पूर्णपणे तयार झालेलं त्या झाडाचं एक छोटंसं रोपटं असतं. म्हणजे ह्या झाडांचं एक वैशिष्ट्यच असं असतं की ही झाडं स्वतःची रोपटी ही झाडावरच तयार करत असतात. आणि झाडावर तयार करणाऱ्या रोपट्यांमध्ये 4 व्हरायटीच्या स्पीशीज आहेत. त्यातली ही पहिली बघितली तर आपण ब्रुगेरा जिम्नोरायझा. आता ही दुसरी आहे, हिला ब्रुगेरा सिलेंड्रिका म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हिला किरकिरी म्हणतो. किरकिरी का म्हणतो तर हिचं जर आपण पान असं मोडलं ना
तर कटकट असा आवाज येतो. चालताना पण पायाखाली पानं आलीत का कटकट असा आवाज येतो. आपण म्हणतो ना काय एखादं मूल किरकिर करतंय, त्याप्रमाणे. ठीक आहे. आता ह्याही झाडाची प्रोसिजर सेम आहे. म्हणजे काय, जेव्हा ही झाडं ह्या कंदिका, आता शेंग म्हटलं की बी येते, तर ह्याच्यामध्ये बी नसून हे पूर्णपणे तयार झालेलं एक रोपटं आहे. बरोबर. मग आता जोपर्यंत ही कंदिका, ही प्रोपॅग्युल ह्या वातावरणाशी पूर्णपणे एकरूप होत नाही, पूर्ण मॅच्युअर होत नाही, तोपर्यंत ही झाडं ह्या कंदिकांना खाली सोडत नाही. आणि एकदा का ह्या कंदिका पूर्णपणे ह्या वातावरणाशी मॅच्युअर झाल्या का मग हे झाडं ह्या कंदिकांना खाली सोडतात आणि दुसरी झाडं ही तयार होतात. समजा लो टाईड असेल तर खाली चिखलामध्ये घुसतात. बघा पॉइंटेड दिसते आपल्याला. चिखलामध्ये घुसून ही दुसरी झाडं तयार होतात. आणि समजा पाणी भरलेलं असेल तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊन इतर ठिकाणी ती रुजून जातात. म्हणजे काय, थोडक्यात काय, ह्या झाडांना लावावं लागत नाही. ह्यांची ही नैसर्गिकरित्या ही वाढ होत असते. आता तयार झालेली प्रोपॅग्युल ओळखायची कशी, पूर्ण मॅच्युअर झालेली. हे फळ दिसते आपल्याला, ही प्रोपॅग्युल दिसते. एक येलो कलरची रिंग तयार झालेली दिसते बघा, ही प्रोपॅग्युल पूर्णपणे तयार आहे. ही आता पाण्यामध्ये पडली किंवा आपण लावली चिखल दलदलीमध्ये तर ही पूर्ण तयार होणार. हे बघा, इथे 2 पानांचा पहिला फुटवा येतो. फक्त सुरुवातीला 2च पानं येतात. ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. ही बघा, ही अशी 2 पानं त्याला आलेली असतात. आता ही जमिनीमध्ये समजा पडली किंवा पाण्याच्या फ्लो बरोबर गेली तर नंतर ती आधार बघून ही कंदिका ती रुजून जाणार. पण इथून सुरुवातीला फक्त 2च पानं येणार सुरुवातीला, आणि नंतर मग झाड हे वाढत जातं. ठीक आहे. आता आपण 2 व्हरायटीच्या स्पीशीज बघितल्या कंदिकेमार्फत वाढणाऱ्या. ठीक आहे. सिलेंड्रिका दाखवताय. ठीक आहे. आता ही आपण बघतोय, हिला रायझोफोरा म्युक्रोनेटा म्हणतात. मराठीमध्ये आपण तिला पिवळा कांदळ बोलतो. पिवळा कांदळ का बोलतो, तर ह्या झाडाच्या पानांची मागची शीर बघितली तर बघा साधारण पिवळी दिसते. मी तुम्हाला मगाशी म्हटलंच की मराठी नावं ही झाडांच्या पानावरून, फुलावरून किंवा फळावरून दिली गेलेली असतात. ठीक आहे. आता ह्याही झाडाची प्रोसिजर सेम आहे. जोपर्यंत हेही झाड त्या कंदिकांना पूर्णपणे मॅच्युअर होत नाही तोपर्यंत हेही झाड या कंदिकांना खाली सोडत नाही. आता ह्याच्यावरती मॅच्युअर झालेल्या कंदिका बऱ्याच दिसत आहेत बघा आपल्याला. मध्येच येलो कलरची रिंग तयार झालेली आहे. आता त्या जसं त्यांना जमेल तसं 2-4-8 दिवसांनी त्या गळून पडतील. ठीक आहे. आता ह्या ज्या मी तुम्हाला 4 प्रकारच्या स्पीशीज सांगितल्या, रायझोफोरा म्युक्रोनेटा पिवळा कांदळ, सिरी ऑफ तगल किरकिरी, ब्रुगेरा जिम्नोरायझा मोठा झुंबर आणि ब्रुगेरा सिलेंड्रिका छोटा झुंबर, ह्या 4 प्रकारच्या ज्या स्पीशीज आहेत ही झाडं स्वतःची रोपटी ही झाडावर तयार करत असतात. पूर्णपणे मॅच्युअर झाल्याच्या नंतरच ही झाडं स्वतः त्या रोपट्यांना खाली सोडल्याच्या नंतर दुसरी झाडं ही तयार होतात. म्हणून ह्या झाडांना मदर प्लांट म्हणतात. मातेचं झाड, बरोबर ना. आईप्रमाणेच ते त्याचं पण देखभाल करत असते ना त्या कंदिकेची. आपण आपल्या बाळाची किती काळजी घेत असतो तसं. आता बघा आपण परत रायझोफोरा म्युक्रोनेटाकडे येऊया. आता हे तुम्हाला बघा वरून खाली स्टिक आलेले दिसत आहेत. ही त्या झाडाची मुळं आहेत. पहिली मुळं आपण बघितली जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली, की जेणेकरून आपण त्या मुळांना नुमॅटोफोर्स म्हणतो, म्हणजेच ब्रीदिंग रूट. ही मराठीमध्ये आपण त्यांना श्वसन मुळे म्हणतो. तर ह्या मुळांना आपण स्टिल्ट रूट म्हणतो, म्हणजे आधार मुळं, सपोर्टिंग रूट्स. ही बघा, ही सिलेंड्रिका बघून घ्या, छोटा झुंबर. हा बघा समोर, त्याची प्रोपॅग्युल बघा एकदम छोटीशी आहे, गवार सारखी असते ना त्या टाईपची, आणि फुलं पण एकदम छोटीशी आहेत. आता परत आपण रायझोफोराकडे येऊया. आता हे रायझोफोरा म्युक्रोनेटा हे झाड एक इंडिकेटर आहे, सूचक आहे. तर कसलं इंडिकेटर आहे, तर बघा त्या झाडाची आपल्याला मुळं दिसतात, एका लेवलला दिसत आहेत बघा, जिथून एकत्रित वाढलेली दिसत आहेत तिथपर्यंत हे भरतीचं पाणी भरलं जातं. हे आपल्याला इंडिकेट करत असतं. म्हणजे जेव्हा अमावस्या पौर्णिमेची मोठी भरती आपण म्हणतो ना, उधाणाची मोठी भरती, ती ही जिथपर्यंत मुळं दिसत आहेत ना तिथपर्यंत हे भरतीचं पाणी भरलं जातं. आणि जर आता आपण नीट बघितलं तर त्या झाडाच्या पानांची रचना बघा, पानं आकाशाच्या दिशेने वाढलेली दिसत आहेत, जणू एखाद्याला फुल पुष्पगुच्छ कसा द्यावा किंवा कमळाचं फुल त्या टाईप मध्ये दिसतंय. तर त्याचं पण कारण आहे. तर त्याचं कारण हे आहे की समजा आता हायटाईड कितपर्यंत होते आपल्याला समजलं, की जिथपर्यंत त्या झाडाची आपल्याला मुळं दिसतात तिथपर्यंत हे भरतीचं पाणी भरलं जातं. पण शेवटी निसर्ग आहे, पाणी तेवढंच ठेवत नाही, कधीतरी कमी कधीतरी जास्त होतं, बरोबर. मग जेव्हा हे पाणी ह्या झाडांच्या पानांच्या वरती गेलं असेल तर ती झाडं ती पानं काही दिवसांनी गाळून जातात.
आणि त्याची वरती नवीन नवीन लेवल वरती ते तयार करत जातात. म्हणून ह्या झाडांची पानं आकाशाच्या दिशेने वरती वाढलेली असतात. पण मँग्रोव मधलं ही एकमेव स्पीशीज अशी आहे, तिचा जर पाण्याशी संपर्क आला की ते झाड ती पानं सोडून देतं, गाळून टाकतं. आता मुळांची सिस्टीम पण वेगवेगळी आहे बघा. आता पहिली मुळं बघितली जमिनीच्या विरुद्ध दिशेने, दुसरी बघितली वरून खाली आधार घेण्यासाठी, तिसरी बघा इथे नी शेप मध्ये गुडघ्यात वाकले दिसत ना, बोंडासारखे दिसतात बघा, पुढेच आहे नी शेप मध्ये गुडघ्यात वाकले, म्हणजे आपण शिवणकाम करतो बघा सुई डोळ्याचं वरून खाली खालून वर, तशी ती त्याची मुळं असतात. आणि ती मुळं ही सिरी ऑफ तगलची असतात, किरकिरीची असतात ती मुळं. काय म्हणेल ही काकी भाषण देते. ठीक आहे, आता आपण बघा इथे एक वेगळी स्पीशीज बघतोय, पांढरी फुलं दिसत आहेत, हिला एझिसिरिस कॉर्निक्युलेटम बोलतात आणि मराठीमध्ये आपण तिला सुगंधा बोलतो, मँग्रोव मिरची. आता बघा ते फुलं दिसत आहेत आपल्याला, त्या फुलांना सुगंध इतका छान असतो की त्याच्यावरती मधुमक्षिका पालन हा व्यवसाय केला जातो. हा, फुलांना सुगंध खूप छान असतो की जिथे कुठे ह्या स्पीशीज जास्त असतील ना तिथे मधुमक्षिका पालन हा व्यवसाय केला जातो. आणि त्याची प्रोपॅगुल ही बघा, ही दिसते तुम्हाला गुलाबी कलरची. आता ह्या कशा आपण सरळ बघितल्या ना, तर तिची मिरची सारखी वाकडी असते, म्हणून मँग्रोव मिरची. फुलाला सुगंध खूप छान असतो म्हणून सुगंधा, आणि प्रोपॅगुल मिरची सारखी वाकडी असते म्हणून मँग्रोव मिरची. हा, इथे एक वेगळी बघा दिसते, जांभळ्या कलरची फुलं दिसत आहेत बघा, तिला अॅकॅन्थिस सॅलिसिफोलियस म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला काटेरी मरांडी बोलतो. काटेरी मरांडी का म्हणतो, तर तिच्या पानांना पण काटे दिसत आहेत आणि पानं पण अशी एकदम झिगझॅग मध्ये आहेत बघा. आवडलं? पाणी दिसलं नाही. मला माझं फोटो सेल्फी निकालो बोलता है, फोटो निकालो बोलता है, फोटो निकालो बोलता है, फोटो निकालो. साईड देतोय तो आपल्याला. कोकणामधला भेट द्या, कोकणामधला भेट. तो बघ समोर तोच ना. हा बरोबर, हुशार आली, बोट इकडे झाली. आता बघ कसा बॅलन्स झाली, बोट बघ लगेच बॅलन्स झाली. आणि नदीतून बरोबर माशांची उत्पत्ती कुठे होते, त्यांचं प्रजननाचं ठिकाण काय, तर आता हे आपल्याला किती घनदाट दिसतंय, हा माशांचा ब्रीडिंग ग्राउंड आहे. इथे माशांची उत्पत्ती होते. इथे जेव्हा मासे अंडी देते ना, तेव्हा हाय टाईडच्या वेळेला ह्याच्या आतमध्ये जाऊन अंडी देते. म्हणजे आतमध्ये छोटे छोटे पॉन्ड पण असतात की जेणेकरून तिने जी दिलेली अंडी असतात ती आतमध्ये पूर्णपणे सेफ राहू शकते. आपण कसं आपल्या घरात सेफ असतो तसं छोटे छोटे सूक्ष्मजीव, खेकडी, कोलंबी, मासे, माशांची अंडी, त्यांचं हे एक सुरक्षित एक आश्रयस्थान आहे, छोटं घर आहे त्यांचं, छोटी नर्सरी आहे. आता माशाने एकदा अंडी दिली का ती निघून जाते, ती थोडी परत बघायला येते माझी अंडी कशी आहे ती कशी नाही. आपण आपल्या बाळाला एकदा जन्म दिला की आपण त्याची भरपूर काळजी घेत असतो. मग त्यांची काळजी कोण घेणार, मग त्यांची काळजी, संगोपन, वाढ सगळं हे कांदळवनावरती होऊन जातं. म्हणजे 70 ते 80% मासेमारी ही कांदळवनावरती डिपेंड असते. आता वर्षानुवर्ष आपल्या खाडीमध्ये मासेमारी चालू आहे. कधी कमी झालेत मासे,
कधीच नाही, वाढतातच आहे. कारण की त्यांचं वाढण्याचं ठिकाणच आपल्याकडे आहे. म्हणून त्यांची ही वाढ होत असते. ठीक आहे. आता बघा, नंतर जाणून घेतोय ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमानामध्ये वाढ, की ज्याच्यामधला जो कार्बन डायऑक्साईड हा घटक असतो, तो घटक इतर वनस्पतींपेक्षा म्हणजे जंगलातल्या म्हणा किंवा आपल्या बाग बगीच्यातल्या म्हणा, त्या वनस्पतींपेक्षा 4 ते 5 पटीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात ही कांदळवनाची झाडं. म्हणून त्यांना कार्बन बँक किंवा कार्बन सिंक म्हणतात. आता 4 ते 5 पटीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात म्हणजे आता आपण एकदम फ्रेश वातावरणात आहोत, है ना. आता हवा काय कोणासाठी अडलेली नसते आणि आपण तिला अडवू शकणार नाही. आपल्याकडची फ्रेश हवा इतर ठिकाणी वाहत जाते आणि इतर ठिकाणची दूषित हवा आपल्याकडे येते, परत फ्रेश होते आणि निघून जाते. म्हणजे झाडांची मुळं हे पाणी फिल्टर करण्याचं काम करतच असतात, पण झाडं ही हवा शुद्ध करण्याचं पण काम करत असतात. किती उपयोगी आहे. कायाकिंग करताना ह्या छोट्या चॅनल मध्ये जातो कायाक करायला. हा रिव्हर राफ्टिंग मध्ये बोट असते ना, ती वाली. हा म्हणजे ही जी मोठी बोट असते ती मोठी बोट आता मगाशी आम्ही छोट्या बोटनी गेलो होतो तांदूळ. आता बघा, आपण जाणून घेतोय सुनामीच्या ज्या लाटा असतात केशराने वाहत येणाऱ्या समुद्रातल्या, त्याचं स्पीड कमी करण्याचं काम हे कांदळवन करत असतं. शिवाय जो सायक्लोनचा जो वारा येतो त्याचा पण स्पीड कमी करण्याचं काम हे कांदळवन करत असतं. म्हणजे 26 डिसेंबर 2004 रोजी जेव्हा की सुनामी आली होती, त्याच्यामध्ये 14 देशांना खूप मोठ्या प्रमाणात फटका पडलेला. आता जर आपल्या गावामध्ये कांदळवन नसतं तर समुद्र जवळच आहे, आपल्याला गाव पण जवळ, समुद्रातनं लाटा आल्या असत्या, आपल्या गावामध्ये शिरल्या असं सगळं मानवी जीवन उद्ध्वस्त केलं असतं. पण दोन्ही बाजूने कांदळवन असल्या कारणाने जे गावामध्ये शिरणारं पाणी होतं ते गावामध्ये न शिरता आपल्या बॉर्डर पर्यंतच थांबवलं गेलं. म्हणून आपल्या गावाला ही एक सुरक्षित तटरक्षक भिंत आहे, जेणेकरून येणाऱ्या सुनामीपासून, येणाऱ्या सायक्लोन पासून आपल्या गावाचं हे पूर्णपणे बचाव करत असतं. किती महत्वाचं आहे. कांदळवन आहे म्हणून आपली बोट सफारी झाली, कांदळवन आहे म्हणून आपल्याला पक्षी बघायला मिळाले, कांदळवन आहे म्हणून हवा शुद्ध आहे, कांदळवन आहे म्हणून येणाऱ्या सुनामीपासून आपल्या गावाचं संरक्षण होतंय, कांदळवन आहे म्हणून पाणी क्लिअर आहे, कांदळवन आहे म्हणून आपली उपजीविका होते, मासेमारी होते ना आपल्याकडे. म्हणजे किती कारण आहेत. तोटा तर काहीच नाहीये, सगळे फायदेच फायदे. तरी पण जिकडे तिकडे सगळी कामं चालू आहेत. वाशी इथे ऐरोलीला फ्लेमिंगो सेंच्युरी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. जशी आता आपली कशी बोट राईड होते मँग्रुव्ह साठी, तशी तिथे फ्लेमिंगो बघण्यासाठी पण बोट राईड होते ऐरोली. पाम बीच मार्ग अरे पाम बीच वर पण आहे. कांदळवनाची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्ही ड्रॉइंगला येऊन नक्की भेट द्या कांदळवनाला. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.